हाय हॅलो नमस्ते नमस्कार। मी मोनी इंडियन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी नवीन असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। माझा हा प्रवास नवीन आहे YouTube फॅमिली सोबत आणि मला तुमच्याशी फेस टू फेस बोलायचंच होतं। तर विचार केला आता रात्रीची वेळ आहे आणि जेवण वगैरे झालेली आहे आमची। टायटल तुम्ही बघितलाच असेल। तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करायचा विचार केला की आता मी एकटी नाहीये, तर माझ्यासोबत माझी अजून एक फॅमिली आहे जे की माझी YouTube फॅमिली आहे। गप्पा होणारच आहेत आपल्या पुढे। आपण रेमेडीकडे जाऊया। तर रेमेडी काही नाहीये, प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते। जे काही प्रोडक्ट आहे ते असणारच आहे। तर बघू शकता ही तेलाची बॉटल, खोबरेल तेलाची बॉटल आहे। तर रेमेडी खूप सोपी आहे आणि जे की मी करत असते तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती कुठेही असं म्हणजे कुठेही तुम्हाला डाग पिंपल्स असं काही दिसणार नाहीये। आणि मी आता चेहरा पूर्ण क्लीन केलेला आहे। असंही माझ्या चेहऱ्यावरती मेकअप वगैरे नाहीये, कारण डेली तर मी मेकअप वगैरे करतच नाही। तर छान असं मी चेहरा क्लीन केलेला आहे आणि छान तुमच्या समोर येऊन बसलेली आहे। आणि हे जे तेल आहे आपलं ते आपण जास्त नाही, फक्त थोडंसं, अगदी थोडं 2-3 थेंब फक्त असं थोडंसं हाताला वॉर्म करून घ्यायचे। आणि अशा प्रकारे तुम्ही स्किनला तुमच्या मसाज करून घ्यायची आहे छान अशी। अशा प्रकारे छान सर्व बाजूंनी इकडे अशी छान अशी मसाज करून घ्यायची आहे। जे की आपल्या चेहऱ्याचे जे हे जे पॉइंट असतात, मला एवढं काही पॉइंट बद्दल मला एवढं काही माहिती नाहीये, पण मला एवढं नक्कीच माहिती आहे की आपल्या चेहऱ्याला जर आपण थोडाफार जर त्याला मसाज वगैरे केला आपण, तर आपला चेहरा खूप छान राहतो। आणि हा खूप सोपा आणि असा घरगुती उपाय आहे आणि छान असं करून घ्यायचंय। अशा प्रकारे तुम्ही 5 ते 7 मिनिट असं या प्रकारे अशा प्रकारे छान तुम्हाला हवं तसं तुम्ही चेहऱ्याची मसाज करू शकता। आणि काही करायचं नाहीये, ही मसाज 5 ते 7 मिनिट अशी छान करून घ्यायची आहे या डायरेक्शन मध्ये। तर याच डायरेक्शन मध्ये करायची आहे, कारण हे मला कोणी सांगितलेलं नाहीये आणि मी कुठे वाचलेलंही नाहीये हे की या डायरेक्शन मध्ये करायचे किंवा 5 ते 7 मिनिट करायचे असं। तर खरं म्हणजे हा उपाय जो आहे तो माझ्या आजीचा आहे आणि माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी। तर माझ्या मम्मीची मम्मी हा उपाय नेहमी करायची। तेव्हा मी तिला बोलायचे की काय करते म्हणून, हे तू नेहमी असं खोबरेल तेल घेऊन बसती आणि काय लावत असती चेहऱ्याला असं, नाही का। तर ती मला बोलायची की अगं एक दिवस खरोखर हा उपाय तू करून बघ। आणि एवढा छान उपाय होता हे मला तेव्हा माहिती नव्हतं, कारण तेव्हा असं असतं ना की आपण आपलं आईचं किंवा आपल्या आजीचं लवकर असं ऐकायला जात नाही। तर तसंच मी आजीला बोलायची की काय तू करत असती काय पण, तर तू वेगळं काही क्रीम लाव, आता खूप छान छान अशा क्रीम आलेल्या आहे असं मी बोलायची तिला। आणि आमच्या आजीला आवडही फार होती, पण नाही, ती बोलायची की
हा जो उपाय आहे, हे जे तेलामुळे जे काही चेहऱ्यामध्ये आपल्या बदल होतो, तो मला आजीनेच सांगितलेला आहे. आणि माझी आजी नाही आहे या जगामध्ये आत्ता, तर खरोखर एक दिवस मला तिची खूप आठवण झाली आणि माझ्या मनामध्ये असं आलं की माझी आजी नेहमी असं म्हणजे हाताला चेहऱ्याला असं छान असं करून जेव्हा ती लावत असायची ना, तर आम्ही असं बघत असायचो तिला. तर अचानकच मला आठवण झाली आजीची माझ्या, आणि मी ही रेमेडी खरोखर करायला घेतली. हा उपाय मी खरोखर करायला घेतला आणि एवढा छान मला रिझल्ट आला त्याचा की खरोखर जे आपले आजी आई हे लोक जेव्हा अशा काही क्रीम किंवा असे काही फेसवॉश अशा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या जेव्हा नव्हत्या त्यावेळेला, तर तेव्हा ती लोक काय करत असतील, तर ती लोक असाच काही उपाय करत होती खरं तर. आणि माझ्या आजीला फार आवड होती या गोष्टींची, खूप आवडायचं तिला. तसं बघायला गेलं तर तिला चेहरा छान ठेवायला, स्वतःला छान राहायला असं तिला खरोखर आवडायचं. आणि ठीक आहे, तर हे सगळं झाल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला मसाज वगैरे झाल्यानंतर तुम्ही रात्री म्हणजे झोपूनही घेतलं तरी चालणार आहे, असं काही नाहीये की. आणि जर म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळी करत असाल, सकाळी जसा मी कधी कधी मला आठवण झाली, मी डेली करत नाही आणि तुम्हीही डेली करू नका, डेली करायचा नाहीये हा उपाय. हा उपाय हप्त्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा, असा म्हणजे 3-4 दिवसातनं एकदा, असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि रोज नाही करायचा आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की चला आज थोडा चेहरा डल वाटतोय, आज थोडं म्हणजे चेहऱ्यामध्ये थोडी शायनिंग नाहीये, त्यावेळेला घ्यायचंय आपलं तेल, छान वॉर्म करून घ्यायचंय त्याला आणि थोडीशी मसाज करायची आहे. 5 ते 7 मिनिट, 10 मिनिट केली तरी चालणार आहे, असं काही नाहीये. आणि तसंच चेहरा ठेवायचा आहे रात्री आणि झोपून जायचंय. सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही आहे, तुम्ही साबण लावता, तुम्ही फेसवॉश लावता, जे काही तुम्ही चेहऱ्यासाठी यूज करत असाल त्याच्याने चेहरा छान आपला धुवून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचे. तर मॉइश्चरायझर सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडत असेल ते मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. आणि खरोखर मॉइश्चरायझर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर खरोखर मॉइश्चरायझर यूज करत जा, जेणेकरून म्हणजे आपण महिला असतो ना, तर आपल्याला खरोखर असा वेळ नसतो. आपण सगळ्यांसाठी वेळ काढत असतो, घरासाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी आपल्याकडे वेळ असतो. पण आपल्याकडे जो वेळ नसतो तो फक्त आपल्या स्वतःकडे नसतो. तर खूप छोटीशी म्हणजे छोटा उपाय आहे हा, ह्याला जास्त वेळही लागत नाही. जेव्हा कधी मला लक्षात राहत नाही रात्री झोपताना की हे करायचे, तर त्यावेळेला मी काय करत असते, मी सकाळी जेव्हा उठते, जेव्हा माझी चहा ठेवत असते मी, तर चहा माझा होत असतो तोपर्यंत मी छान तेल घेते आणि छान मसाज वगैरे चेहऱ्याची करून असं म्हणजे काही ना काही असं. तर महिलांमध्ये तेवढं टॅलेंट आहेच की कधी असा थोडासा जो वेळ आहे, तो जो 5 मिनिटाचा वेळ आहे, तो कसा काढायचा आहे हे तर आपल्याला सांगायलाच नको. तर हे तेलाची रेमेडी करून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावा म्हणजे लावा, म्हणजे हे लावायचंच आहे चेहऱ्याला. तर म्हणजे ही रेमेडी केली म्हणून लावायचंय असं काही नाहीये. तर माझा सांगायचा उद्देश हा आहे की खरोखर मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावत चला. कारण खूप लेडीज आहेत, खूप महिला आहेत, माझ्याही अशा खूप मैत्रिणी आहेत की ज्यांना मी बघत असते की सकाळचं
म्हणजे धावपळच असते मागे की आवरायचं आहे, कोणाला कामावर जायचंय, कोणाला ऑफिसला जायचंय. तर या धावपळीमध्ये खरोखर म्हणजे फक्त लेडीजला टायमिंग म्हणजे टाइम नसतो, लेडीजला टाइम नसतो. ती आपली आवरते, आपली फनी वगैरे करते आणि छान कशी बशी आवरून बिचारी निघत असते घरातनं बाहेर. तर काही नाही, हा उपाय केल्यानंतर काही नाही तुम्ही केलं तरीही चालणार आहे, जे की मी करते. आणि माझं असं झालेलं आहे ना आता की खरोखर मी चेहऱ्यावर काही अप्लाय करत नाही, माझं फाउंडेशन नसतं, माझं काही मी यूज करत नाही. कारण जेव्हा जेव्हा मी हा उपाय करते तर माझं स्किन एवढी छान ग्लो करायला लागते, एवढी छान मला म्हणजे हेल्थफुल वाटते, अशी छान वाटते माझी स्किन मला. तर छान कसे बसे आपले केस वगैरे करून घेतले आणि बांधले वरती. चलो असं असतं. तर खरोखर हा उपाय एकदा करून बघा, खूप छान आहे. आणि असं काही नाहीये, आपल्या स्किनमध्ये 2 प्रकार आहे, ऑइली आणि ड्राय असे 2 प्रकार आहे आपल्या स्किनचे. तर असंही काही होणार नाहीये की हा उपाय केल्यानंतर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना अजून पिंपल्स येण्याचं जे भीती आहे, असं काही नाहीये. ही रेमेडी फक्त आणि फक्त म्हणजे माझ्या आजीने जे मला सांगितलेलं आहे की आपल्या स्किनची, आपल्या चेहऱ्याची मसाज, म्हणजे आजी बोलायची मला की मसाज करत जा चेहऱ्याची, चेहरा खूप छान राहतो, खूप हेल्दी राहतो असं. तर तेच आहे खरं कारण, खूप चेहरा आपला हेल्दी राहतो, छान राहतो. आणि आता तर खूप असं म्हणजे आपण फेशियल करतो, आपण पार्लरमध्ये जातो आणि जे आपले चेहऱ्याचे पॉइंट आहेत त्यानुसार आपला फेशियल होत असतो. तर त्याच प्रकारामध्ये हा छोटासा उपाय आहे, करून बघा. आणि खरोखर दोन्हीही स्किनसाठी हा अत्यंत छान असा उपाय आहे. की असं नाहीये की हे तेल लावल्यानंतर मग ज्यांची स्किन ऑलरेडी ऑइली आहे त्यांना पुन्हा पिंपल्स येऊ शकतात, असं काही नाहीये. याच्याने पिंपल्स वगैरे येत नाही. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की तेलाने पिंपल्स येऊ शकतात मला, तर तुम्ही एकदा असं करा की हे उपाय करून बघा आणि फक्त 5 ते 10 मिनिट, 5 मिनिट मोस्टली 5 मिनिट तुम्ही चेहऱ्यावर हे ठेवा आणि लगेचच तुम्ही चेहरा धुवून टाका. आणि मॉइश्चरायझर लावत असाल किंवा तुम्ही नसाल लावत तर लावा, खरोखर लावा, जी गृहिणींची गरज आहे खरंच. तर आपण खरोखर लक्ष देत नाही आपल्या चेहऱ्याकडे, आपल्या स्वतःकडे. खरं तर चेहरा असू द्या पण स्वतःकडेही आपण लक्ष देत नाही खरं तर. तर म्हणजे मी तरी करते, कारण मला 100% याचा रिझल्ट आलेला आहे. तर मला असं वाटलं की आता मी एकटी नाहीये, तर माझ्याकडे म्हणजे काही माहिती असेल, काही उपाय असेल, तर माझ्याकडे आता एक नवीन फॅमिली आहे, माझी यूट्यूब फॅमिली. तर म्हणून मला असं वाटलं की मी आज माझ्या मैत्रिणींसोबत आणि तुमच्यासोबत ही रेमेडी मी शेअर करू. तर तुम्ही करून बघा. खरोखर माझ्या आजीची रेमेडी आहे. मला माझ्या आजीच्या या उपायाने जर माझ्या मैत्रिणींना जर म्हणजे खरोखर त्यांनाही रिझल्ट आला तर मला खूप आनंद होणार आहे की आजी माझी ग्रेटच होती आणि ती कायम ग्रेट राहणार आहे माझ्यासाठी. तर आजीचे खूप असे काही मला आजीने भरपूर असे काही उपाय सांगितलेले आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि छान छान कमेंट करा. आणि जेणेकरून माझं यूट्यूबचं चॅनल नवीन आहे, अजून मला म्हणजे
एवढी सवय नाहीये. तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बाय बाय.